दोन मोठे आणि दोन लहानांचे मिळून 148 रुपीज झालेले आहेत. 50 पर पर्सन आहे. तर आम्ही आता चाललो फायनली. सर्वर आम झालेला होता. तर मंडळी जयपूरमधला आमचा सगळ्यात पहिला स्टॉप होता ते म्हणजे अल्बर्ट म्युझियम. तर मंडळी ही सगळी जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत या सगळ्या ठिकाणांची जी तिकीट आहे ती तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल असतात. त्यामुळे ऑफलाईन जाऊन लाईनमध्ये थांबण्यापेक्षा तुम्ही आधीच ऑनलाईन तिकीट्स सगळे बुक करून ठेवा. मंडळी अल्बर्ट म्युझियममधलं जे बाकी आर्टिफॅक्टचं कलेक्शन आहे ते तर खूप सुंदर आहेच, पण इथे ना रिअल ममी आहे तर तो सुद्धा बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. त्याचं नाव आहे टुटू. हे बघे रावणानुग्रह मूर्ती. रावण आहे बघा. चला आमेर फोर्ट बघूया. आमेर मंदिर के घाट और हर चीज़ ही राजा लोग जो पार्किंग बनाते हैं राजा तरी बहुत शौकीन होते थे. इथल्या कालीमातेचं दर्शन घेतलं जे की आमेर फोर्टमध्ये आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. तर इथे आम्हाला आमच्या गाईडने असं सांगितलं की विस्की आणि पाण्याचा जो असतो तो नैवेद्य असतो. तर खूप छान मंदिर आहे. त्या आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला. खूप मस्त प्रसन्न कॅबिन होते single star and here downside the beautiful carpet is like white carpet was there एक होता. So green carpet green star, blue carpet blue star, red carpet red star. I will take collection by collection. मंडळी हा आहे सगळ्यात सुप्रसिद्ध असा शीश महल जो की आमेर फोर्टमध्ये आहे आणि तो बघायला अगदी परदेशातून सुद्धा लोक येतात. महाराजा मानसिंग यांनी सुरू केलेला हा आमेर फोर्ट अराउंड 1500 सालापासून बांधण्यात आला. जवळपास 3 राजांनी मिळून या आमेर फोर्टचं जे आहे ते बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आशियातला हा वन ऑफ द बिगेस्ट फोर्ट आहेच आहे, पण इथे भरपूर बॉलिवूडच्या चित्रपटांचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे. मी आमेर फोर्टचं ऑलरेडी सगळं बघितलं असेल. तर मी आली आहे आमेर फोर्टला लोकेशजींबरोबर आणि ह्यांनी आम्हाला खूप सुंदर हे गाईड आहे तिथले बाय द वे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही डेफिनेटली इंडिया फिरताना गाईड नक्की घेत जावा. आपलेच लोक आहेत ते आणि त्यांना खूप छान ते इन्फॉर्मेशन देतात. इथे खालतीच एक छान त्यांनी लिहिलं होतं की 40 मिनिटाची जी 40 मिनिटामध्ये ते तुम्हाला अख्ख्या 400 वर्षांची जी लिगसी आहे ती सांगू शकतात. तर त्याच्यामुळे लोकेश जी आहेत ते जयपूरचं अख्खं तुम्हाला छान गाइड देऊ शकतील. आप जयपुर का पूरा बता हाँ. तो मैं इनका जो नंबर है वो डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूँगी. आपका नंबर मैं दे दूँगी. तो उनको मराठी नहीं समझ में आ रहा है इसलिए मैं हिंदी में बात कर रही हूँ. ठीक है. तो अभी लोकेश जी थोड़ा सा आमेर के बारे में बता दो. ठीक है. अभी आप लोग जहाँ पे खड़े हैं ये आमेर फोर्ट है
जो कि वर्ल्ड हेरिटेज साइट मोनूमेंट है, यूनेस्को साइट मोनूमेंट ही है, बट अब इसको मेंटेन करता है स्टेट गवर्नमेंट ही है। तो अलग अलग राजाओं ने अलग अलग पार्ट बनाए यहाँ पे। तो अभी हम लोग जहाँ पे खड़े हैं, ये इस किले का सबसे फर्स्ट पार्ट है, ओल्ड पार्ट, जिसको 1592 के अंदर मान सिंह ने इसको स्टार्ट किया था। मान सिंह फर्स्ट जो अकबर के आर्मी कमांडर थे, तो अलग अलग रानियों के लिए अलग अलग रूम्स बनाए गए यहाँ पे। तो अभी आप लोग जिस जगह खड़े हैं, दिस पार्ट यूज्ड टू फॉर मान सिंह पैलेस है। तो बेस्ट हिस्टोरिकल पैलेस है, आर्किटेक्चर पॉइंट है, फोटोग्राफी पॉइंट है। तो प्लीज़ कभी आपको टाइम मिले तो एक बार आमेर फोर्ट को जरूर विजिट कीजिएगा आप लोग। और इसके अलावा जयपुर, क्योंकि जयपुर इज द फर्स्ट सिटी वेल डेवलप्ड सिटी इन इंडिया, ओके, जिसको गुलाबी नगरी के नाम से जाना जाता है, क्योंकि एक हेरिटेज सिटी है। ओके, यस। तो ये फोटो भी अच्छे निकालते हैं, बहुत अच्छे फोटोज निकाले आपने लोकेश जी। तो कॉम्प्लीमेंट गाइड तो करते ही है अच्छे से, लेकिन फोटो भी अच्छा निकालते हैं। तर मंडळी हा आहे जलमहल, जो की आपल्याला लांबूनच दाखवण्यात येतो। इथे थांबून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता। तुम्हाला म्हणलं तसं आता आमेर फोर्ट आमचा बघून झालेला आहे। जे आमचे गाईड होते त्यांचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर नक्की गाईड घ्या आमेर फोर्टला आल्यानंतर। आणि आता आम्ही आलो सिसळीमध्ये, तहान भूक सगळं लागलं, सो या लेट्स हॅव सम कॉफी। एक्सपिरियन्स माझा ना हा मी तिसऱ्यांदा गेलो होतो ॲक्च्युली। ह्या वेळेला आम्ही कालीमातेचं मंदिर बघितलं, की जे मी आधी दोनदा ज्यावेळेला गेलो त्यावेळेला बघितलं, तर ते खूप छान वाटलं। आणि तिथं एक प्युअर रोज अत्तर मिळालं, ते पण खूप छान वाटलं, ते घेतलं मी यावेळी। नाही घेतलंय ह्या व्यक्तीने, या व्यक्तीने मला काही नाही घेतलंय। ही आहे आर्यू हायकर, आर्यूला लागले खूप भूक। सो या वेळेला आम्ही जी प्रॉपर्टी चूज केली होती राहायला, ती होती लक्ष्मी पॅलेस हेरिटेज बुटीक। मस्त एकदम पॅलेसमध्ये आल्यासारखं वाटतंय, एक मस्त कोझी आहे, सो कॉल्ड कोझी आहे। सांग बायकोनं छान बुक केली माझी रूम मस्त बुक केलं एकदम। हा, थँक्यू बायको। थँक्यू बायको। हा, माझ्याकडे कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे की आदित्य मला थँक्यू म्हणलेला आहे, आणि आता तो सॉरी पण म्हणणार आहे मला। कशासाठी ते सांग, कशासाठी ते सांग, तुला काय काय एक्सपिरियन्स आले। जरी नोटबंदी केली होती मध्ये, तरी इथं अजून नोट्स घेतात, म्हणजे नॉट एज इन निगेटिव्ह सेन्स, हे कॅश मध्ये ऍक्सेप्ट करतात पेमेंट। म्हणजे थोडक्यात सगळीकडे खूप कॅश चालतो, काय काय ठिकाणी ऑनलाईन पेमेंट नाही, जीपे चालू शकत, बहाणा सांगतात की तिथं नेटवर्कचा इश्यू, बट जेन्युअनली इथे फक्त कॅश घेतात। इथं सगळं दिलं, फ्रीज दिलं। तर मंडळी, मी जी ही प्रॉपर्टी यावेळेला जयपूरमधली बुक केलेली होती ती होती लक्ष्मी पॅलेस हेरिटेज बुटीक हॉटेल, आणि अतिशय सुंदर अशी मध्यवर्ती ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। लो बजेट प्रॉपर्टी ही नाही आहे, मिड बजेट प्रॉपर्टी अराउंड ही आहे। आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड एकाच फक्त दिवसाचा केला होता, बाकी दिवसांचा मी ब्रेकफास्ट इन्क्लूड केला नव्हता। सो अराउंड 10,000 पर डेचे आम्हाला जे आहे ते प्रॉपर्टीचा रेट जो आहे तो पडला होता। रूम तर अतिशय स्पेशियस होतीच, बिकॉज इट वॉज अ फॅमिली रूम, बट वॉशरूम जे आहे ते पण छानपैकी स्पेशियस होतं, सगळ्या टॉयलेटरीज वगैरे तिथे अवेलेबल होत्या, आणि हा आहे मस्तपैकी मिरर। वेलकम ड्रिंकने त्यांनी स्वागत केलंच, पण हे पर्सनल लेटरसुद्धा देऊन त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं। एकदम ॲस्थेटिकली परफेक्ट अशी प्रॉपर्टी आहे। मग नंतर आम्ही फ्रेशनअप वगैरे होऊन संध्याकाळी रावत इथली कचोरी खायला गेलो होतो। अतिशय मजेदार अशी कचोरी असते, प्याज कचोरी, मावा कचोरी असे प्रकार इथे मिळतात। कचोरीनं पोट फुल्ल झाल्यानंतर अर्थातच बापू बाजार, जोहरी बाजार इथे मनसोक्त शॉपिंग केलं। बाय द वे, तुम्हाला जयपूर इथला शॉपिंग हॉल बघायला आवडेल का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अरे तुझी शॉपिंग दाखव, शॉपिंग दाखव, तुझं काय पर्स पर घेतली, तुझी जुत्ती दाखव। आहा आहा, हा तुला खरंच नाही आवडली? तर मंडळी, जयपूरमधल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात या मस्तपैकी ब्रेकफास्टने मी करते। ब्रेकफास्ट स्प्रेडमध्ये जवळपास 25 प्रकारचे पदार्थ इथे होते, आणि काल रात्री खूप धमाल असे परफॉर्मन्सेस आमच्याच हॉटेलमध्ये आम्ही एन्जॉय केले, तुम्ही मागच्या क्लिपमध्ये ते बघितले असतीलच। आणि आज आहे आरुजाचा वाढदिवस, तो तिच्या सेलिब्रेशनसाठी सगळ्यात आधी आम्ही जाणार आहे सिटी पॅलेस बघायला, आणि त्याच्यानंतर एक मस्तपैकी कॅफे मी शोधला आहे, तिथेही आम्ही जाणार आहेत। चला तुम्ही पण आमच्याबरोबर।
मंडळी, जयपूरच्या या सिटी पॅलेसच्या शेजारीच जंतर मंतरही आहे, पण यावेळेला आम्हाला वेळ नव्हता त्यामुळे जंतर मंतर आम्ही कव्हर केलेलं नाही आहे. पण तुम्ही नक्कीच जंतर मंतर बघू शकता. खूप छान आहे, लहान मुलांना अगदी बघण्यासारखं अशी ती प्रॉपर्टी आहे. जयपूरचे जे सध्याचे राजे आहेत ते अजूनही इथल्या सिटी पॅलेसमध्ये राहत आहेत. या सिटी पॅलेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्ससुद्धा बघायला मिळतात. खूप छान आहेत, बघण्यासारखी आहेत. स्पेशल हवामानाचा व्ह्यू मिळावा म्हणून आम्ही टॅक्सी कॅफे म्हणून इथे खास आलेलो आहे. येते तू. आज आहे आरुजाचा बड्डे आणि त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही आले चौकी धाणी विलेजला. सो हॅपी बड्डे आरुजा. राजस्थानी स्टाईलमध्ये त्यांनी आर्किटेक्चर इथलं केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे इथे बघायला वगैरे. थोडंसं लेटच इथे सुरू होतं, ॲक्च्युली 6 पासून सुरू होतं. तिकीट आहे 1000 आणि 1200. 1000मध्ये तुम्ही खाली बसून राजस्थानी स्टाईलमध्ये जेवू शकता आणि 1200मध्ये टेबल खुर्ची वगैरे आहेत बसायला. अर्थातच आम्ही टेबल खुर्चीपेक्षा सुद्धा राजस्थानी स्टाईलमध्ये खालीच बसून जेवायचा असं विचार केला होता. एका पत्रावळीमध्ये त्यांनी जेवण वाढायला सुरू केलं आणि जवळपास भरपूर प्रकारचे पदार्थ इथे होते आणि मला बोलताना सुद्धा फॅमिली होत आहे. तर अनलिमिटेड अशी थाळी असते तुम्हाला. जवळपास सगळे राजस्थानी प्रकारचे जे पदार्थ असतात, दाल बाटी चूरमा, गड्डी की साग वगैरे हे सगळे पदार्थ असतात आणि ते खूप प्रेमानं तुम्हाला वाढतात. त्यामुळे तुम्हाला 4 घास जास्तच जातात आणि भरपूर इथे मक्खन वगैरे दिलेलं असतं, कचोरी असते, हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी भरपूर अशी भूक घेऊन इथे जायचं. हाताची गाडी. आणि इथं फक्त जेवणच नसतं तर बाकी भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे करायला असतात. बुलक कार्ट राईड आहे, मेहंदी काढून घेऊ शकता तुम्ही, डान्स करायला भरपूर जागा आहे, त्याच्यामुळे इथे खरंच खूप लहान मुलं एन्जॉय करतात. मॅजिक शो असतो, गेम्स आहेत आणि प्लस अर्थातच सगळ्या स्त्रियांसाठी इम्पॉर्टंट इथे शॉपिंग करायला कलाग्राम म्हणून पण आहे. मी स्वतःसुद्धा इथे भरपूर शॉपिंग केलं आणि ट्रस्ट मी खूप ॲफोर्डेबल असं शॉपिंग मला इथे पडलं. भरपूर खाऊन झाल्यानंतर भरपूर एन्जॉयमेंट आम्ही इथे केलं. त्याच्यानंतर आमची सगळ्यात लास्ट ॲक्टिव्हिटी होती ती बोटिंग. ती पण आम्ही खूप छान एन्जॉय केली. आयुष्याला वगैरे आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा आली. होतं ते लक्ष्मी विलास हॉटेल होतं जयपूरमधलं. आमचा स्टे इथे खूप खूप मस्त झाला. काय आदित्य? खूपच छान होता एकदम. Yes. पण खूप एकदम ऑस्पिशियस आहे. तुमच्या रूमला जेव्हा असा इथं व्ह्यू होता विच वॉज रिअली गुड. छान वाटत होतं एकदम. चला मंडळी, आता आपण भेटूयात आग्र्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत कसा वाटला जयपूरचा व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.